पंढरपुरात एक परिसा भागवत म्हणून भक्त, देवीचा म्हणजे रुक्मिणी मातेचा भक्त होता आणि पांडुरंगाचाही भक्त होता. परंतु दोघांचा भक्त असल्यामुळं त्याची दरिद्री भरपूर होती. त्याला खायला काही नव्हतं, अंगावर कपडे नीट नव्हते. परंतु नितांत भक्ती होती रुक्मिणी मातेवर. विठ्ठलापेक्षा जास्त रुक्मिणी मातेवर भक्ती होती. रुक्मिणी मातेला त्याची दया आहे आणि त्या परिसा भागवताला म्हणली, मी तुला एक परेस देते. ते परेस लोखंडाला लावलं, त्याचं सोनं होतं. मग ते परेस दिल्यावरती एखाद्या लोखंडाला लावायचं, ते लोखंड बाजारात, ती परेसचं सोनं झाल्यावरती लोखंडाचं बाजारात नेऊन विकायचं आणि त्याच्यावरती तुझा उदरनिर्वाह चालेल. असं करता करता त्यांनी मग ते चालू केलं व्यवहार. परंतु बाहेर गरिबी दाखवायचे. ते त्यांनी ते परेस गपचूप चोरून ठेवला, आणि कुणी नेईन म्हणून. म्हणजे माझ्या मनाने सांगतो. त्यांनी फक्त बाहेर सांगितलं नाही, ती गपचूप ठेवलं. परेस ठेवायचा आपला, लोखंडाला सोनं लावायचं, आपल्या कामापुरतं, जास्त लय करायचं नाही. सोनं लय मोठं श्रीमंत व्हायचं नाही. हाय असंच गरीब राहायचं. परंतु आपल्याला उदरनिर्वाहापुरतं कपडे लत्ता काय असेल ते, पण त्यांचं टुमटुमीत संसार चालू झाला. घरात धनद्रव्य भरपूर व्हायला लागले, कपडे लत्ते चांगले घालायला लागले. नामदेवाची पत्नी एक दिवशी त्या दोघी पाण्याला जात असताना ती म्हणली, तुझ्या घरी तर काहीच नव्हतं ग, एवढं तुझ्याकडे ऐश्वर कुठून आलं? त्या परिसा भागवताच्या पत्नीचं नाव कमळाबाई. कमळाबाई म्हणे, ती राजाबाई नामदेवाची पत्नी कमळाबाईला म्हणली, तू कुठून आणते एवढं? आमच्या घरी तर खायला आम्हाला महाग आहेत. आम्ही तुझं सगळं, साडी चांगली, कपडे चांगले आहेत, डागडागिने आहेत अंगात, तो काय केलं ग? तू म्हणली, तुझा नवरा म्हणली नुसता पांडुरंगाची भक्ती करतो, माझा मालक मातेची भक्ती करतो. मातेने त्यांना, लक्ष्मी मातेने कृपा केली आणि परीस दिला. त्या परिसाचं आम्ही सोनं करतो आणि ते बाजारात विकून आम्ही त्याचं धान्य, कपडे ही घेतो. ती म्हणली, मला 2 दिवस देते का उसना तुझा परीस? 2 दिवस मला उसना दे, मी तुला परत आणून देईन. चालतंय म्हणली, पण कुणाला सांगू नको, माझ्या मालकाला माहीत होऊन दे कोण. तिने तिला परस दिला. राजाईने बी घरी नेऊन, तिच्या घरी होतं नव्हतं तेवढं सोन्याला ती परीस चुकटून सोनं केलं आणि ती सोनं केल्याच्या नंतर बाजारात नेऊन विकलं. नामदेव महाराज इकडून मंदिरातून भजन करून आल्यावरती, पांडुरंगाच्या मंदिरातून आल्यावर घरी पुरणपोळीचा घमघमाट, वास सुगंध सुटलेला आहे, कपडे भजरीत आणून ठेवलेले आहेत, ती स्वतः चांगली साडी नेसलेली, मुलांना कपडे चांगले घातलेले आहेत. तू कुठून आणलं म्हणले हे? तुम्ही जेवा म्हणले मग सांगते तुम्हाला. नाही म्हणले, मी जेवणार नाही अगोदर, मला तू हे आणलं कुठून हे सांगितल्याशिवाय मी जेवणार नाही. बरं म्हणले, सांगते मी. म्हणले, कमळाबाईकडून, माझी मैत्रीण कमळाबाई परीस, ती भागवताची पत्नी कमळाबाई, तिने मला परीस दिलाय. ते लोखंडाला लावलं की सोनं होतं. काय म्हणली, आपल्याला इटा झाला म्हणले घरात सगळा. नामदेव महाराज म्हणले, ते परीस तू कशाला आणला आणि सोनं कशाला गेलं? ते सोने रुपये आम्हा मृत्युके समान, माणिक पाशानं ते खडे जैसे, असे नामदेव महाराज म्हणले. आणि तो परीस त्यांनी घेऊन चंद्रभागेच्या नदीत टाकून दिला. दुसऱ्या दिवशी कमळाबाई म्हणली, तू ते परस माझा काल दिलेला, उसना दिलेला परीस परत मला आणून दे. परंतु ती म्हणली, आता तिला काय लवकर बोला नाच, काही काय बोलता. तिच्या मालकाने परीस नेऊन चंद्रभागेत टाकून दिला. मग म्हणले, आता कुठून देऊ? ती म्हणली, असं असं झालंय आता काय? मग ती म्हणली, आता माझा मालक मला हानीन म्हणली, बादा बादा. तो परीस टाकून दिला. मग म्हणली, आता मग त्यांनी सांगून जाऊन तिच्या मालकाला सगळा वृत्तांत सांगितलं. आता म्हणली, काय खरं आहे ते सांगाय हरकत नाही. घरी जाऊन मालकाला सांगितलं, मी तिला उसना म्हणून परीस दिला, त्यांची गरीबी होती आपल्यासारखीच. म्हणली, ती आता सुधारते म्हणून तिला परीस दिला. तिच्या मालकाने जाऊन चंद्रभागेत टाकून दिला. आता काय करायचं? मग ती भांडायला, ते परिसा भागवत नामदेवाला भांडायला का ठेवून गेला घरी. घरी गेला तर नामदेव महाराज म्हणले, कुठे? तर म्हणजे चंद्रभागेत नदीला गेले तर आंघोळीला. ती तिथून घरी येऊन तिथून त्यांची दिंडी थेट चंद्रभागेत निघाली. खाली वाळवंटात चंद्रभागेत गेले. नामदेव महाराज स्नान करत होते चंद्रभागेमध्ये. चंद्रभागेमध्ये स्नान करीत असताना ते परिसा भागवत दिसले. असे राग राग आलेले काठी घेऊन, माझा परीस दे म्हणे.
तो माझा परीस चोरला आणि घरात लपून ठेवला आहे आणि खोटं सांगतोय चंद्रभागेत टाकून दिला म्हणून, तुला तो चोरायचा होता. नाही म्हणे, मी तसं नाही केलेलं, खरंच चंद्रभागेत टाकून दिला. मग नामदेव महाराजांनी खाली अशी चंद्रभागेतून वाळूतून खडे वंजळ घेतली आणि म्हणले ह्याच्यातला तुझा कोणचा परिचय ते घे. तर ती वाळूचे जे खडे होते, ज्या वाळूचा खडा घेऊन प्रत्येक त्यांनी परीक्षा पाहण्यासाठी सोनं इकडून तिकडून ते होतंय का काय पाहण्यासाठी लोखंड आणलं. कुठल्याही दगडाला त्यांनी ते परिस लावला, त्याचं सोनं व्हायचं. म्हणजे त्यांनी जेवढं वंजळीत, जसं सावता महाराजांनी जसं वंजळीत खडे घेऊन त्याचे रत्न केले, त्याचप्रमाणे नामदेव महाराजांनी वंजळीत घेतलेले संपूर्ण खडे परीत झाले. का झाले? यत कृपा तहम मुंदे परमानंदम माधव. त्या परमात्म्याची कृपा असली, अशक्य ते गोष्ट शक्य होते. तसंच आता हे आपला हा सप्ताह 2002 चालू झालेला आहे. नवरात्रामध्ये साधारणतः उन्हाळ्याचा दिवस असेल. आपल्या प्रवचनमध्ये मी म्हणजे खोटे दृष्टांत जाऊन देऊन पटवून देत नाही. हे सगळे सत्य काढलेले दृष्टांत देतो. जे पटन ते पटन. आम्हाला डिस्टर्ब होतं. जे पटन असं दुसरं खोट्या नाट्या गोष्टी सांगून पटवण्यापेक्षा ज्या खऱ्या आहेत त्या आपल्याला थोडंच वेळ करायचं आहे प्रवचन, खरं असं ते सांगायचं. उन्हाळ्याचे दिवस असते. 2002 सालामध्ये रात्रीचं पहाटच्या दरम्यान स्वप्न पडलं. त्यावेळेस इथं समोरून असे इकडून दुकानं काही, तिकडून दुकानं आहे काही, आणि त्या कडेपर्यंत दुकानं असायचे फक्त. पड्याला नाही, आड्याला नाही, इकडे काहीच नाही. ही जी लाईन आहे त्या रस्त्यापर्यंत दुकानं असायचे फक्त. इकडे काय नव्हतं, तिकडे काय नव्हतं. कडानी गवत असायचं, आतमध्ये ढिगारे असायचे मातीचे, गवत आतमध्ये उगवलेलं असायचं. मखरे कंपनी अगोदरच नवरात्र आलं की 1 महिनाभर त्यांना खोरे घेऊन यावं लागायचे, गवत तासावं लागायचं. पण त्याच्या अगोदर थोडेसे बापूंनी 80 सालापासून ते लाईटिंग, कुठं देवळात काहीतरी कलरिंग, कुठं काही असं कार्य त्यांचं चालू होतं. आणि त्या काळातच ते सोसायटीचे चेअरमन झाले होते आपले पोपटराव कोथिंबरे बापू. तर त्यांनी ते करीत होते. इंजन आणलं होतं एकदा कोणाच तरी भाड्याने, त्याच्यावर इंजनवरती लाईट केली. लोंबार्ड इंजन होतं छोटंसं, त्याच्यावर लाईट करायचे. ती इंजन एक वेळेस फुटलं. मी त्यावेळेस इथंच होतो. इंजन फुटलं त्या दिवशी इंजनच्या जवळच होतो. कारण की आम्ही इथलचं जवळच जमिनीत इथं आम्ही ती वाटेण करीत असल्यामुळं आम्ही इथंच होतो, मंदिरातच होतो. फक्त व पुढं होऊन काही कार्य करत नव्हतो, परंतु मंदिरात आम्ही जसं थोडक्यात 2-3 वर्षाचं 5 वर्षाचं असल्यापासून मंदिरातच आहेत आम्ही, दुसरीकडं कुठं नाही. तर ते एक दिवशी असंच पाठाच्या दरम्यान मला स्वप्न पडलं. त्यावेळेस मला वाटतं ढोक महाराजाचा मोठा सप्ताह झालेला होता, रामायण बागाडे कॉर्नरच्या तिथं झालेला असा होता. त्यांनी सांगितलेलं होतं भरताला ज्या वेळेस रामाला राज्य वसवायचं होतं आणि भरत मामाच्या गावाला गेलेले होते. भरत मामाच्या गावाला गेलेले असताना रामाला राज्यावरती बसवायचं, त्यांचे रामायण ऐकत होतो मी. रामाला राज्यावरती बसवायचं होतं असं दशरथ राजांनी हे केलेलं होतं. मग रामाला राज्याला बसवायचं म्हणल्यावरती बंधराने ते कैकाच्या कानात कान फुंकून आपल्या भारताला राज्यावर बसवायला पाहिजेत आणि रामाने वनवासात जायला पाहिजे असं सांगून ते कैकाईचे कान फुगवले. आणि ती कहाणी सगळ्यांना माहिती आहे, परंतु माझं सांगण्याचा उद्देश काय आहे? यत कृपा तहम मुंदे परमानंद माधव. मला याच्यावरती सांगायचं, देवाचं कृपा झाल्यावरती अशक्य ते शक्य गोष्टी होऊन जातात. आता हे पहिले पूर्वी अवतारी देव अवतारी लोक होते, आपण मानव अवतारात आहोत. तर मानव अवतारात सुद्धा मी सांगतो आपल्याला सुद्धा आपण निश्चयाने आणि श्रद्धेने आणि एकदम आत्महत्येतून जर जे आपण काही कार्य केले ती कडेला जातात. ती मी रामायण ऐकत होतो. ते रामायणाला मी रोज जायचो, कारण की आपला वेश्या म्हणजे आमचा वारकरी संप्रदायाचा जन्म झालेला असल्यामुळं ती रामायण मात्र मी पूर्ण ऐकलेलं होतं त्यांचं. मला सांगायचं काय, त्या रामायणामध्ये भरताला गादीवर बसवायचं असं कैकेने म्हणलं
आणि रामाचं एक रात्रीत कायापालट झाला. जसा इलेक्शनमध्ये कायापालट होतो तसा एक रात्रीत कायापालट झाला. आणि सकाळच्या पारी उद्याच्याला राम गादीवर बसणार अशा टायमात कैकेयीने 4 वर ती जे होते ती मागून घ्यायचे ठरवले दशरथ राजाला. तर दशरथ राजाला ती 4 वर मागायचे म्हणल्यावरती माझ्या भारताला गादीवर बसवायचं आणि रामाला 2 वर होते, रामाला वनवासात पाठवायचं असं म्हणून हे केलं. राम वनवासात गेले. रामाची कथा मला सांगायची, मला माझं थोडंसंही सांगायचं आहे. माझा पर्याय जे यत्कृपा तर मुंदे परमानंदम ह्याच्यावर मी बोलतोय. तर ते राम वनवासात गेल्याच्या नंतर इकडं दशरथ राजाने देह सोडला. दशरथ राजाने देह सोडला असता सूर्योदयाच्या टायमाला म्हणजे पहाटेच्याला जे स्वप्न पडतं ते खरं ठरतं. असं कोण म्हणलं? भरत आणि शत्रुघ्न आपल्या मामाच्या गावी असताना त्यांनी असं सांगितलं, बुवा मला स्वप्न पडलं आणि ते स्वप्न म्हणजे त्यांना ते असं वाईट स्वप्न पडायला काहीतरी म्हणजे ते म्हणले ना की आपल्या राज्यात काहीतरी घोळ आहे, आपल्या घरी कुणावरती तरी संकट आहे असं म्हणून ते तिथून लगेच निघाले. कुणाचा निरोप नसताना, कुणाचा वायरलेस नसताना, कुणाचा फोन नसताना, कुणाचा कॉल नसताना तिथून निघले. का? तर स्वप्न पडणं पहाटेचं स्वप्न खरं होतं असं त्यांनी तेही केलं. पहाटेचं स्वप्न खरं होतं म्हणले होते तिथून निघाले आणि घरी आले. तर खरोचच दशरथ राजाने देहत्याग केलेला होता. आपल्याला जे सांगायचं होतं हे दृष्टांत होता. थोडासा कथा खरी आहे परंतु मला दृष्टांत काय सांगायचं, मला तसं पाठ स्वप्न पडेल. आपली सांगतो तिथपर्यंत लाईन होती. मला असं दिसलं इथं सप्ताह होतोय, ती दगाड येते, ती दगाडं नीट केलेली आहेत. म्हणजे अगोदरच समजलं मला ती नीट नव्हते पण तो दगाड हवार केलेले आहेत आणि हवार करून त्या जागेवर दुकानं टाकली. तिथं सप्ताह होतोय आणि ही जी आज स्वप्न दिसतंय असं तिथं दिसलं. त्यावेळेस दिसल्यावरती मी सकाळच्या पारी म्हणलं ही पहाटेचं स्वप्न खरं होतं. म्हणून आपल्याजवळ रुपया नाही, हा एवढा सप्ताह होणं, हे एवढं डेव्हलप होणं, ते तिथालचं एवढं दगडं नीट होणं कसं शक्य? मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती स्वप्न मात्र घोकतच राहिलं. विषय काय ते घोकत राहिल्यामुळं मी 4-5 लोक गोळा केले. आता कोण लोक गोळा केले ते बी सांगतो. हरिभाऊ दादा कापशांना बोलून घेतलं, अजून इकडं ते विठ्ठल कोथेंबरे त्यांना बोलून घेतलं. असे शिवारातले 10-5 लोक गोळा केले. त्यांना म्हणलं आपल्याला देवळात मिटिंग घ्यायची. हे काही बी करते म्हणले, कसली मिटिंग आणि कसली काय. दादा आले म्हणले बरं काय नाही म्हणले हरकत, सगळीकडे सप्ते चालू झाले. तर म्हणले आपल्या चितला सप्ताह चालू नाही, करू म्हणले सप्ताह. बापूंना म्हणलं, बापू थोडीशी का चिडचिड केलं बापूंनी. बरोबर म्हणले काय हरकत नाही परंतु मला त्रास द्यायचा नाही. त्यांचं काय म्हणणं होतं, तुम्ही करा सप्ताह, मी माझी लाईटिंग माझ्या इच्छेने मी करतोय, ही करतोय. जे सप्ताह करायचं त्याचा लोड माझ्यावर देऊ नका. तुम्ही केलं तर तुम्ही स्वतः इथं थांबावं लागेल. मी शब्द दिला. मी म्हणलं तुमच्या संगती अहोरात्र आहे, मी काय कुठं जाणार नाही. मग म्हणले ठीक आहे. मग आम्ही ठीक आहे म्हणल्यावरती मग म्हणले सप्ताह कसा करायचा म्हणले. मग भगवान महाराज गिरेमकर यांना बोलून घेतलं मंदिरामध्ये भगवान महाराज गिरेमकर यांना बोलून घेतल्यावरती म्हणलं इथं देवीचं जर सांगण्यासाठी काय आहे का आपल्याकडे बुवा. सुरुवातीला सप्ताह करायचा ना आपला सप्ताह करायचं म्हणलं पांडुरंगाचं सांगायचं सप्ताह तर देवीत आहे आणि नवरात्रात करायचं आहे. मग देवीचं काय सांगणार म्हणले. देवीत म्हणले चक्रांकित महाराज म्हणून आळंदीत चक्री अशी नाचून कीर्तन सांगतात आणि देवी भागवत कथा सांगतात. त्यांना आणू म्हणले आपण भगवान महाराज गिरमकर म्हणले. बरं म्हणलं ठीक आहे. मी आळंदीला गेलो, ते चक्रांकित महाराजांचे तात्या महाराजांना सांगते ती सावळ्यात होते, ब्राह्मण आहेत ते. त्यांना गेलो, त्यांना भेटलो. तिथं त्यांनी चहापाणी केलं मला, एवढे मोठे महाराज असून ती. पण म्हणले आमचं कुळदैवत दिव्य असल्यामुळं मी कथा करतो परंतु इथं आळंदीतच करतो म्हणे, मी बाहेर जात नाही आणि आमचं कुळदैवत आहे, मी बाहेर कथा करत नाही. बरं मग म्हणले आम्हाला कोण मिळेल का म्हणले. त्यांनी सांगितलं जाट देवळेकर, मुकुंद काका जाट देवळेकर सांगतात. त्यांना विचारलं जाऊन. ती म्हणले मी बी देवी, ती बी ब्राह्मणच आहेत वाटतं. ती म्हणले आमचं कुळदैवत देवी, मी येऊ शकणार नाही. म्हणून आता कोणाला बघायचं. मग संजय महाराज गिरमकर म्हणले आमचे नाना म्हणजे ते नळबार आहे त्यांचे ते घोलवड गाव आहे ओतूरच्या जवळ, ते सुमंत महाराज म्हणले देवी भागवत सांगतात. म्हणले ते मळगंगा देवी पैसे त्यांनी भागवत सांगितलेलं मी ऐकलेलं आहे, अतिशय असं उत्कृष्ट देवी भागवत सांगतात. मग ठरलं म्हणले जाऊ आपण आणि त्यांना सांगून येऊ.
1 महिना अगोदर असंच. आता इथं सगळं काहीच नव्हतं इथं मंदिरात केलेलं, परंतु अगोदर महाराष्ट्र बघितला पाहिजे ना. हे आमचं उन्हाळ्यापासून चाललेलं होतं. करता करता 5-7 महिने कसे निघून गेले आम्हाला माहीत नाही. कारण की आपलं ते रोज तेच ध्यास असल्यामुळं मग आम्ही जीप केली एक. जीपला द्यायला पैसे नव्हते आमच्याजवळ त्या टायमाला. आणि जीप कोणाची केली मला वाटतं बबन कोथिंबरेची जीप केली ती वाटतं. आपला तुमचा बबन कोथिंबरे का राजीव होता माझ्या ध्यानात नाही, पण त्यांच्या दोघांपैकी एक होतं कोणतरी, का रामा होता. मग त्यांची जीप केली, 1000 रुपये भाडं ठरवलं आणि सुमंत महाराजाच्या पाशी गेलो आम्ही. त्या टायमाला तिकडं पाऊस भरपूर होता, आपल्या इथं दुष्काळ होता, पाऊसच पडत नव्हता इथं. सप्ताह चालू केल्यावर सुद्धा 3 वर्ष पाऊस पडला राहिला अजिबात. 3ऱ्या वर्ष पाऊस चालू झाला, त्याच्यावर मग सोकाळ देवीने बी सत्व बघितलं, खरंच एक मनापासून करतात का. तर आम्ही तिथं त्यांना ठरवलं आणि ठरवल्याच्या नंतर त्यांना इथं घेऊन आलो. म्हणजे ठरवलं अगोदर 15,000ला त्यांना ठरवलं कार्यक्रम 7 दिवसाचा देवी भागवत कथा. आता 15,000 एकच माणसाला द्यावं लागते. ती 7 दिवस थांबली. त्यांची सगळा लवाजमा घेऊन आले ते संपूर्ण ग्रुप त्यांचा, ते संगत भागवत का देवी भागवत कथा. मग आलो मग आम्ही माघारी आता पैसेच नाही. मी 1000 रुपयाला जीप ठरवली होती. तर पैसे कुठून द्यायच्याला, पण ठरवली बुवा. आता आपल्यावर काय म्हणतो ना, देवीवरती श्रद्धा म्हणून आपण ती केलेलं आहे. पण ते उतरायच्या टायमाला बापू म्हणजे ते म्हणले उतरताना सगळ्यांनी आपले 100 रुपये देऊन टाका. ते कुठून पैसे देईन एकटा. जेवढे गेले ते आम्ही 7-8-10 जण गेलतो. 10 जणांनी 100 रुपये दिले. मला 100च वाटायला आले. आत्मविश्वासाने जीप संपूर्ण ठरवली होती 1000 रुपये देऊन. सगळे पैसे वाटून गेले. आता सप्ताह चालू करायचं म्हणलं, ही उचलायचं म्हणल्यावर दादांना म्हणलं ट्रॅक्टर तुम्ही द्या. आणि अगोदर आम्ही त्या आवटेवाडीतून किंवा कुकडीचं पाणी आलं काही JCP कारखान्यावरची आणायची. ती मला माहीत होतं कारखान्याचा JCP 250 रुपये तासाने मिळतो. आपले JCP 600 रुपये तास घेत होते त्या काळात सुद्धा, कारण नवीन JCP आले होते. 250 रुपये तासाने ते JCP मिळत होता. म्हणले होते हरिभाऊ दादाला म्हणलं आता तुम्ही डायरेक्टर आहेत म्हणले होते आणा, कारण की तुम्ही पट्ट येत त्यांचे म्हणजे बापूंचे जवळचे आहेत ना. बरं चालतंय म्हणले. आणला त्यांनी JCP. मला म्हणले तिथून पंपावून घेऊन ये. म्हणलं मी डिझेल टाकतो आणि 250 रुपये तास देऊ त्यांना म्हणून. नाही म्हणलं डिझेल टाकून ती येईन, 250 रुपये तासाने द्यायचे आपले फक्त. म्हणले कारखान्यात JCP कमी पैसे देतो. बरं चालतंय म्हणले. 250 रुपये तासाने एक दिवसभर म्हणले 7-8 तास भरले त्या दिवशी. ट्रॅक्टर आणला होता बाप्पूंचा एक ट्रॅक्टर आणि दादांचा ते हरिभाऊदांचा एक ट्रॅक्टर.